सोलापुरातील महात्मा गांधी प्राणी संग्रहालयामध्ये तापमान वाढल्यामुळे आता प्राण्यांची विशेष काळजी जी आहे ती घेतली गेली जात आहे। आपण आता आहोत या प्राणी संग्रहालयामध्ये। आपण पाहतोय या मगरी ज्या आहेत त्या मगरींच्या या विभागामध्ये आपण आता आहोत आणि मगरींसाठी खास सोय जी आहे पाण्याची ती देखील करण्यात आलेली आहे। त्याशिवाय बिबट्यांसाठी सुद्धा या ठिकाणी कूलर लावत त्यांची बडदास्त जी आहे ती राखली जाते, कारण त्यांचं जे तापमान आहे या ठराविक तापमानाच्या पुढे गेल्यानंतर त्यांची खास काळजी जी आहे ती घ्यावी लागते आणि वातावरण नियंत्रित ठेवावं लागतं। आपल्यासोबत प्राणी संग्रहालयातील डॉक्टर आहेत। कशा पद्धतीनं आपण या उन्हाच्या वाढत्या तापमानामुळे इथल्या प्राण्यांची काळजी घेतोय, विशेषतः बिबट्याची कशा पद्धतीनं काळजी घेतोय आपण? सध्या तुम्ही बघितलं असेल की पिंजऱ्यांमध्ये त्यांना आपण पिंजऱ्याच्या साईडनं ग्रीन शेड नेट मारलेलं आहे आणि त्यांना दररोज सकाळी 9-10ला आणि संध्याकाळी 4-5 वाजता पाणी मारलं जातं। त्यानंतर परत आपण 2 कूलरची व्यवस्था केलेली आहे त्यांच्यासाठी आणि बाहेरील पिंजऱ्यामध्ये त्यांच्यासाठी छोटासा हौद आहे, त्या हौदामध्ये आपण पाणी सोडतो जेणेकरून त्यांना ते पाण्यात बसतात, पाण्यात खेळतात, त्यामुळे त्यांना ते तापमान त्यांचं कूल राहायला मदत होते। साधारणपणे हे जे बिबटे आहेत त्यांना किती तापमान सहन ते करू शकतात आणि किती तापमानाच्या पुढे त्यांना कूलर किंवा या सगळं ज्या कृत्रिम त्या त्यांची काळजी घेतली गेली जाते? काय एकंदरीत त्याचं गणित? साधारण आपण असं म्हणू शकतो की त्या तापमान 37-38पर्यंत त्यांना ते सहन करू शकतात तापमान। त्यापुढे गेले की त्यांना ते असह्य होतं उकाडा, मग त्यावेळेस आपण कूलर चालू करतो त्यांच्या, किंवा कधी गरज वाटली तर अंगावर पाणी मारून त्यांना म्हणजे पाण्याचा शिडकाव करतो, त्याच्यामुळे ते त्यांचं म्हणजे शरीर थंड राहण्यास मदत होते। साधारण आपल्या प्राणी संग्रहालयामध्ये 4 बिबटे आहेत, मग त्यांचं शेड्यूल कशा पद्धतीने असतं? त्यांचा आहार आणि त्यांचं एकंदरीत जे फिरणं असतं बाहेर ते एकाच वेळी सगळ्यांना सोडलं जातं की कसं काय? सध्या आपल्याकडे 2 नर 2 मादी आहेत, तर त्यांना आपण टप्प्याटप्प्याने सोडतो। 4-5 दिवस जो नरमधले जो मोठा नर आहे बलराम त्याला आधी सोडलं जातं, मग तो आतमध्ये आल्यानंतर पुन्हा मग राजू म्हणून दुसरा नर आहे त्याला सोडलं जातं आणि जे 2 मादी आहेत त्यांना पुन्हा आपण एकत्र सोडतो। म्हणजे 10 आठवड्याला एकदा आपण त्यांना असं आळीपाळीने सोडतो। साधारणपणे आहाराचं कशा पद्धतीचं त्यांचं शेड्यूल असतं? कधी कधी आहार दिला जातो, किती दिला जातो, किती प्रमाणे? आहार आपण त्यांना दररोज साधारण 2.5 ते 3 किलो चिकन आणि बीफ हे प्रत्येकी एक प्राण्याला आपण देतो आणि आठवड्यातून सोमवारी त्यांना सुट्टी असते, त्यावेळेस आपण त्यांना आहार देत नाही आणि सकाळी 11 ते 12च्या दरम्यान त्यांना आहार दिला जातो। आपण पाहतोय खरं तर आता बिबट्यांसाठी खास कूलर जे आहेत ते बसवण्यात आलेले आहेत, कारण वातावरण थंड ठेवण्यासाठी, कारण त्यांच्या जीवाला कुठला धोका होऊ नये म्हणून महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाकडून ही विशेष काळजी जी आहे ती या प्राण्यांची घेतली जाते, विशेषतः बिबट्यांची जास्त काळजी घेतली जाते। कॅमेरामन विनोद हुमनाबादकरसह सागर सुरवसे, TN मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।